नोकरीमध्ये बदली हा कामकाजाचा अविभाज्य भाग असतो। मात्र या बदलीचा काही जण विनाकारण बाऊ करतात आणि मग बदली टाळण्यासाठी तसंच आवडत्या ठिकाणी बदली व्हावी यासाठी वाटेल ते मार्ग शोधले जातात। कहर म्हणजे पिढी घडवणारे शिक्षकही याला अपवाद नाहीयेत। शिक्षकांनीच बदली टाळण्यासाठी अक्षरशः गैरप्रकाराचे धडे गिरवल्याचं समोर आलंय। अशाच काही शिक्षकांनी चक्क बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून सोयीच्या ठिकाणी बदली करून घेतल्याचं धक्कादायक वास्तव पाहायला मिळालंय। शिक्षकांच्या गैरव्यवहारावर प्रकाशझोत टाकणारा झी24 तासचा हा पंचनामा। बदलीसाठी शिक्षक झाले दिव्यांग। बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे आवडत्या ठिकाणी बदली। बदली घोटाळ्याचा झी24 तास कडून पंचनामा। समाजाला आणि भावी पिढीला दिशा दाखवण्याचं काम शिक्षक करत असतो। त्यामुळेच नैतिकदृष्ट्या शिक्षकी पेशा सर्वोच्च समजला जातो। पण याच शिक्षकी पेशाला काळीमा फासणारा एक बदली घोटाळा धाराशिव जिल्ह्यात उघडकीला आलाय। आवडत्या ठिकाणी बदली मिळवण्यासाठी काही शिक्षकांनी चक्क बोगस दिव्यांग प्रमाणपत्र तयार करून आवडत्या ठिकाणी बदली मिळवल्याचा आरोप झालाय। शिक्षकांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता यावी यासाठी बदली प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली। त्यामुळे दुर्गम ठिकाणच्या शाळेवर जाण्यासाठी कायम नाखुश असलेल्या शिक्षकांची अडचण झाली। काही शिक्षकांनी यावर नामी तोडगा शोधला। या शिक्षकांनी कॅन्सर आणि हृदयरोगासारख्या आजाराची बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र बनवली। काहींनी तर स्वतःला हातापायानं दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र मिळवलं। एकट्या धाराशिव जिल्ह्यात धडधाकट असलेल्या 100 जणांनी दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप झाला। 2023 मध्ये काही लोकांनी चुकीची माहिती भरून आणि बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन त्यांनी बदलीची सूट किंवा बदली घेतली आणि त्यामुळे त्यांच्या या बनवेगिरीमुळे माझ्यावर अन्याय झाला आणि मी पर्यायानं इतरत्र गैरसोयीच्या ठिकाणी गेलो। बनावट माहिती भरून ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांच्यावर शिक्षा व्हावी, त्यांना शिक्षा मिळावी आणि आमच्यावर जो यांच्या बनवेगिरीमुळे अन्याय झालेला आहे तो आम्हाला अन्याय कमी व्हावा। शिक्षकांनी तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या गावात किंवा गावाजवळ बदली मिळवण्यासाठी केलेली धडपड शिक्षण विभागाच्याही लक्षात आली। त्यामुळे त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली। या चौकशीत काही धक्कादायक तथ्य समोर आली आहे। त्यानुसार 39 शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या, तर 21 शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्राच्या आधारे आपली बदली करून घेतल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं। या प्रकरणाचा अंतिम अहवाल आल्यावर बोगसगिरी करणाऱ्या मास्तरांवर कठोर कारवाई करणार असल्याची ग्वाही उपशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे। जे काही सध्या 21 लोकांच्या अनुषंगाने सध्या आमच्याकडे ज्यांचे दिव्यांग प्रवर्गातून नियुक्ती झालेली आहे किंवा इतर वृद्ध आजार आहेत त्यांची आमची सध्या सर्चिंग प्रक्रिया चालू आहे आणि त्यात दोषी आढळून आल्यास त्याच्यावर योग्य ती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ऍक्टनुसार योग्य ती शिस्तमाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येत आहे। समाजाला नैतिकतेचे धडे देणारे शिक्षक आवडत्या ठिकाणी बदली मिळवण्यासाठी दिव्यांग झाल्याचं सोंग करतात। नैतिकदृष्ट्या अधोगतीकडे गेलेले शिक्षक समाजाला कसे वाट दाखवणार असा सवाल या निमित्तानं विचारला जातोय। ज्ञानेश्वर पतंगे, झी24 तास, धाराशिव।